नमस्कार. दर्या पार्ट 2 या एपिसोडमध्ये परत तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. दर्या रिसॉर्टच्या कल्प रेस्टॉरंटमध्ये आज आता परत आपण आलेलो आहोत आणि आज माझ्याबरोबर शेफ अमोल आणि शेफ विनायक. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपण दाखवणार चीज स्टफ मशरूम. आपण दुसरं पण म्हणजे चिजी मशरूम हे एक बनवून दाखवणार आहोत. चीज स्टफ मशरूम. ओके, नवीन पदार्थ आहे, माझ्यासाठीही नवीन आहे. कसा करायचा ते लगेच बघूया. मग आपल्याला त्या चीज स्टफ मशरूमसाठी लागणार काय काय आहे? मशरूम, शुगर, व्हाईट पेपर, नमक, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, मैदा, हिरवी मिरची, लसूण, हे हिरवी आणि लाल सिमला मिरची आहे का? शिमला, आणि हे मला वाटतं कांद्याची पात बारीक चिरलेली आणि गार्निशिंगसाठी पत्ताकोबी. ओके, मस्त. पहिल्यांदा आपण ऑइल गरम करून घेऊया. साधारण आपण अर्धा लिटर ऑइल घेतलेले आहे त्याचे. आता गॅस ऑन करतो. तोपर्यंत बाकीचं आपण स्टफिंग तयार करूया. विनायक ये. आता आपल्याला हे स्टफिंग मशरूम घे. प्रोसेसचं अमूलचं प्रोसेस चीज आहे ते मी पहिले ग्रेट करून घेतो. साधारण आपल्याला 7 ते 8 पीस घेणार आहोत आपण मशरूमचे. त्यासाठी आपल्याला 1 ते 2 क्यूब लागणार आहे. बरं. हे आपलं जे टीनवालं मशरूम बटर मशरूम असतं तेच आहे. ओके. त्यातले आपण मधले लेंटल काढून घेतलेले आहेत. आता विनायक हे ग्रेट करून घे. त्यानंतर मी त्याची स्टफिंगचे चॉपिंग मारून घेतो. आपले हिरवी मिरची घेतलेली आहे. ते बेल पेपर आधीच आपण चॉपिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर लसूण पण चॉपिंग आहे आपली. आणि स्प्रिंग ओनियन घेणार आहोत. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत. थोडीशी त्यातले मशरूमचे डेंटल घेणार आहोत. अच्छा. याचा आपण पुन्हा फाईन चॉप मारून स्टफिंग तयार करणार आहोत. आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता हे चीजमध्ये मिक्स करून म्हणजे आपण जे डेट काढले होते ते जे आहे त्याच्यामध्ये आपण ते सगळं स्टफ करतो. ओके. आता विनायक जोपर्यंत स्टफिंग करतो तोपर्यंत मी ड्रेसिंग बनवून घेतो. फ्राय करते. अच्छा. मी पहिलं घेतलं एक कॉर्नफ्लॉवर 4 चमचे, 4 चमचे मैदा. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे मीठ थोडंसं चवीनुसार. नंतर व्हाईट पेपर पावडर. नंतर थोडीशी शुगर. नंतर चॉप केलेली कोथिंबीर. त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करणार. थोडंसं थिक असं पॅटर्न बनवायचं आपल्याला. थोडं पाणी ॲड करून थिक. तोपर्यंत आपलं ऑइल पण गरम होत चाललेलं आहे व्यवस्थित. हे किती आपल्याला घट्ट किंवा पातळ असं काय असते त्याची कन्सिस्टन्सी? असं साधारण हे बघा. ओके. एकदम लूज नाही, एकदम हे नाही, मीडियम असलं पाहिजे. आता मी याच्यामध्ये एक हे ॲड करतो. आधी आपण तेल गरम झाले का बघू. तेल थोडंसं आपल्याला तापायला थोडा वेळ लागतो. आता हे आपण जे स्टफ केलं मशरूम ते आता मी हे पॅटर्नमध्ये टाकून घेतो आहे. नंतर आपण एक करून कढईमध्ये सोडूया.
हे आपल्याला थोडंसं क्रंची होईपर्यंत थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, ब्राऊन कलर येईपर्यंत. त्यानंतर आपण त्याला जो लागणारा जो सॉस आहे तो तयार करून घेऊ. ओके. पॅन व्यवस्थित गरम होऊ दे. अमूलचं बटर टाकायचं घ्यायचं थोडं, 1 चमच. आपण 1 चमच बटर घेतलेलं आहे पॅनमध्ये. ते गरम होऊन थोडं 1 चमच रिफाइंड ऑइल पण त्यामध्ये थोडं घ्यायचं आहे. बटर जळू नये. हां, आपले मस्त मशरूम क्रंची फ्राय होतं. आता आपलं हे ऑइल पण चांगलं विरघळलेलं आहे. नंतर आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार थोडीशी ग्रीन चिली, थोडीशी कोथिंबीर, थोडासा स्प्रिंग ऑनियन. हे थोडंसं सॉते केल्याच्यानंतर आपल्याला एक सॉस तयार करायचा. आपण त्याच्यामध्ये आता थोडा बटरमध्ये जो आपण गरम केला आहे त्यामध्ये थोडासा 1 चम्मच मैदा टाकणार आहोत. पूर्ण मिक्स बंद करून आता आपण कढईचा गॅस बंद करून त्यामधले मशरूम काढून घेणार आहोत. हे बघा, हे आपले छान क्रंची होईपर्यंत मशरूम तळून घेतलेले आहेत. आता बटरमध्ये जो आपण गरम केला त्यामध्ये जो मैदा टाकला होता तो सॉस बनवतात तो पण व्यवस्थित मेल्ट झाला आहे. त्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत. म्हणजे आपण व्हाईट सॉस करतो त्या हां, टाईपचं. बरोबर. नंतर आपल्याला थोडंसं चवीनुसार साखर ॲड करायचं, थोडंसं मीठ. त्यानंतर जो आपण हा जो त्याच्यामध्ये स्टफिंग केला होता तो ॲड करायचा त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे चीज आल्यामुळे थोडा चिजीपणा येईल त्यामुळे. थोडं आणखी आपण थोडंसं पाणी त्यात ॲड करणार आहोत. थोडीशी बेल पेपर टाकणार, थोडीशी लसूण, आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे फ्राय केले मशरूम ते ऍड करणार. मस्त आहे रे ही डिश. खूप छान. हा आपला चीज स्टफ मशरूम तयार झालेला आहे. आता आपण बेल पेपर आणि कॅबेज वगैरे कटिंग करून ठेवलं होतं ते मी थोडंसं खाली गार्निशिंगला टाकत आहे. त्यानंतर थोडंसं साईडला ठेवतो. हे आपलं तयार झालं स्टफ मशरूम. खूप छान दिसते. चव तर मी घेणारच आहे, पण तुम्ही मला खात्री आहे की तुम्ही याची रेसिपी नीट बघितली असेल. कशी करायची हे तर आपल्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तुम्हाला जर ही डिश आवडली तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेफ अमोल आणि शेफ विनायक तुमच्या दोघांचेही खूप 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 आभार मानायचे आहेत की तुम्ही इतक्या छान 2 मस्त डिशेस दाखवल्या. काल पण दाखवली, आज पण दाखवली. खूप छान डिशेस होत्या. आणि त्याचबरोबर मला या कल्प रेस्टॉरंटचं पण धन्यवाद मानायचे आहेत, कारण त्यांच्यामुळे आम्हाला 1-2 नवीन छान अशा डिशेस बघायला मिळालेल्या आहेत. दर्या सी व्ह्यूचा बाकीचं आपण एरिया बघूया कसा आहे तो. या माझ्याबरोबर. एवढं ऊन आहे पण इतका मस्त वारा सुटलेला आहे. समुद्रावरनं येणारा सरळ वारा इथे येतोय. थंडगार वारा आहे एवढ्या भर उन्हामध्ये देखील.
तुम्हाला कल्पना नाही येणार. आत्ता इतकं सुंदर फील आहे इथे. या. वाव. ही मस्त गार्डन व्ह्यूची रूम आहे. बघू शकता. हवा तर खूप आहे इथे. प्रत्येक रूममध्ये तुम्हाला असा किंग साईज बेड मिळणार आहे. त्याच्यानंतर TV आहे एंटरटेनमेंटसाठी. AC तर प्रत्येक खोल्यांमध्ये आहेच. प्रत्येक रूममध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चहा कॉफीच्या सोयीसाठी गरम पाण्याची केटल आहे. इथे चहा कॉफीचे दुधाचे साखरेचे सॅशेट मिळतील तुम्हाला. पाण्याची बॉटल आहे. तुमचे सामान ठेवायला वॉर्डरोब आहे. उत्तम फिनिशिंग असलेलं उत्तम क्वालिटीचं बाथरूम आहे. हे आहे दर्या सी व्ह्यू रिसॉर्टचं रिसेप्शन. इथे मी रूम बुक केलेली आहे आणि मी आता सरांकडनं चावी घेते आहे त्याची. मी माझ्या सी व्ह्यू रूममध्ये जाणार आहे. मस्त आराम करणार आहे. तुम्हाला मी दाखवलं इथल्या सगळ्या रूम. सी व्ह्यू रूम आहे, गार्डन व्ह्यू रूम आहे. जेवण व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे आणि अप्रतिम आहे. खूप छान चव आहे. तर नक्की या दर्या सी व्ह्यू रिसॉर्ट. हे आहे दापोलीमध्ये लाडघरला. त्याचा सगळं पत्ता लोकेशन हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर्स देणार आहे. तर तिकडे तुम्हाला इतर काही चौकशी करायची असेल तर त्या नंबरवर फोन करून तुम्ही चौकशी करू शकता. मी इथे सी व्ह्यू रूम घेतलेली आहे आणि माझ्या रूमला लागूनच इथे तुम्ही बघू शकता मस्त स्विमिंग पूल आहे. आणि स्विमिंग पूलवर उभं राहिलं तर परत सरळ समोर समुद्र दिसतोय. तर मंडळी, कशीही वाटली तुम्हाला दर्या सी व्ह्यू रिसॉर्टची एक छोटीशी सफर. आय होप तुम्हाला ती आवडली असेल. मला तर हा निसर्ग, हा रिसॉर्ट, रेस्टॉरंट सगळं खूप आवडलेलं आहे. आणि मी तर इथे रूम बुक केलेलीच आहे. मी इथे आराम करायला आलेले आहे बेसिकली. आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये जी आपली धगधग चालू असते, धावपळ चालू असते, त्या ह्याच्यातनं थोडेसे 4 निवांत क्षण मिळावेत म्हणून मी इथे आलेले आहे. रूम तर मी घेतलेली आहेच. तुम्हाला सी व्ह्यूचा सगळा दर्या सी व्ह्यूचा सगळा परिसर दाखवलेला आहे. सो आता इथे माझं काम संपलेलं आहे. मी जाते आहे माझ्या रूमवर. तुम्ही मात्र नक्की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि दर्या सी व्ह्यू रिसॉर्टला नक्की भेट द्या. बाय. तुम्हा सर्वांचं दर्या सी व्ह्यू रिसॉर्टमध्ये स्वागत आहे. आमची संपूर्ण टीम तुमच्या सेवेसाठी तयार आहे.